तुझं आवरलं ना? हो हो माझं आता आवरून झालंय आता बाकीचं उरकते मग जाऊयात आपण. सुहास ये बस. तुझा दरवाजा म्हणजे मित्रासाठी काय उघडा डायरेक्ट आलो. कशात भाऊजी? मी एकदम मस्त. तुमचं काय चाललंय? ओके एकदम चांगलं चाललंय. बरं थांबा मी चहा आणते तुमच्यासाठी. चहा? हा चहा कशासाठी? प्यायला. हे चहा वगैरे गोड साखर सगळं बंद. तळलेले पदार्थ नाही, मसालेदार नाही, तेलकट नाही, चमचमीत नाही. का बरं? अरे डायटिंग चालू केले. वजन वाढले हो वहिनी खूप. म्हणजे कसं आहे गावात माणसाचं वजन वाढलं तरी चालेल पण शरीरातलं वजन नाही वाढलं पाहिजे. पण कधीपासून सुरू केलं हे? काय सांगायचं तुला, आज पहिलाच दिवस आहे. एकदम स्ट्रिक्टली पाळतोय बरं का. काय माहितीये का, सगळं व्यवस्थित चाललंय आता, एकदम व्यवस्थित मार्गाला लागले. पण काय आहे, माणसाचा पोटा पाण्याचा प्रश्न सुटला की सुटलेल्या पोटाचा प्रश्न उभा राहतोय. बरं हे घ्या चला पोहे खावा नाश्ता करून घ्या पटकन. पोहे घे. पोहे म्हणजे ते तेल आलं, चरबी आली, फॅट आलं, तसलं जमत नाही. डायटिंग म्हणजे स्ट्रिक्टली डायटिंग. मी खाणार नाही. तुम्ही न्या बरं लांब माझ्यापासून. वा पूर्वा एक नंबर. आज झणझणीत पोहे झालेत. हा ना. लिंबू वगैरे पिळीला वाटतं. हा सगळं करून आणलंय मी. कोथिंबीर. ओ भाऊजी खावा की थोडं. हे असलं अजिबात नाही. कुणी सांगितलंय? हा थोडे दिवस आपले पाळायचं. डायटिंग 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 महत्वाचं आहे. मग काय खाल्लंय सकाळपासून आज? मी काकडी, फक्त काकडी. ती पण अर्धी. मीठ न लावता, मिरची न लावता, कच्ची फळं खायची जास्त करून. थोडं लोणचं असतं ना अजून मजा आलीच ती खायला. हा तेच की. लोणचं एक नंबर. अजून टाक थोडे, अजून टाक. हा हे घ्या. बास बास बास. खावा खावा. चालायचं. लय भारी झाले बर का. हा असं वाटतंय नाश्ता नाही आता जेवणच करून जावं पोहेचं. बरं बरं वहिनी ते ठेवून द्या बाकीचं तुम्ही. आणि आता निघायची तयारी करायची आपल्याला. हा जायचं. ठेवून मी खातो. हा तुम्ही खावा. ते सुन्याचं घर बघून येऊ. बांधकाम चालू आहे म्हणून ते मागं लागलाय. इतके दिवस या राहण्यात पण आपण काही गेलो नाही ना. म्हणलं येऊ जाऊ ना. वा सावकाश ठसका लागणार. एक नंबर. हळू खावा. मिरची पण. चल बरं चल निघायचं आपल्याला. हा चल. पाणी बिनी. पाणी आता सुन्याच्या घरी. बर चला वहिनी. चव नको जायला तोंडाची. चल सुनील. सुनील सुनील मालक. अरे सचिन श्वास या 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 बरं झालं तुम्ही आले. आलो का नाही आज? हा. म्हणलं होतं तुझ्यासाठी वेळ काढणार म्हणजे काढणार. मला वाटलंच होतं तुम्ही आता यासाल मग यासाल. मी वाटच बघत होतो तुमची. नाही आलो चला. म्हणलं मित्राची इच्छा. व्हायला बांधकाम एक नंबर झालं. हा मग मस्त बांधलंय बर का. हा लय दिवसाचं चाललं होतं आमचं बांधकाम सुरू करावं मग एकदाच करूनच टाकलं. मग काय राहिलं का? प्लेस्टर राहिलंय फक्त आणि आत कोबा चाललाय. बरं नाही पण रानात घर पाहिजेच बरं. पाहिजे पाहिजे. मोकळे हवं मस्त पैकी निसर्गाचं वातावरण आहे. बघ ना इथं कसला आवाज नाही का काय नाही फक्त रानाची शुद्ध हवा आणि आवाज मस्त. आणि आमचं स्वप्नच होतं स्वतःच घर पाहिजे म्हणून आणि आता होतंय नशिबाने. स्वप्न साकार झालं तुमचं. काय पण पार्टीचं काय? पार्टी करू. पार्टीचं काय तेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा पार्टी करू. कधी पण करू. बरं एक काम करा हा. आता सध्या आपण नाश्ता करू मग पार्टीचं पण नंतर बघू आपण. हो त्याला मी चिवडा केलाय मस्तपैकी आणि वेपर्स बी केलेत. हा अरे 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 नाही. चिवडा वेफर्स तेलकट तळकट तुपट तसलं मी अजिबात खाणार नाही. कर. का म्हणजे अरे डायटिंग चालू केलंय मी. काय हो भाऊजी चक्क डायटिंग वय. हा मग कसं आहे माणसाने फिट राहिलं पाहिजे का नाही. एकदम असं स्लिम ट्रिम होऊन दाखवतो नाही बा महिन्याभरात तुम्हाला. अरे सचिन अरे तू असाच भारी दिसतो आणि तुला स्लिम ट्रिम झालं कोण ओळखणार आहे. अहो भाऊजी तुम्हाला माहितीये का सकाळी त्यांनी आमच्या घरी पोहे सुद्धा नाही खाल्ले आणि सकाळपासून त्यांनी फक्त एकच काकडी खाल्ली. अर्धी अर्धीच काकडी खाल्ली. अर्धी काकडी? करतायत. अर्धी काकडी. तिला मीठ सुद्धा नाही लावलं, मिरची सुद्धा नाही लावली, तशीच खाल्ली. फरक दिसतोय का नाही.
हो खूप फरक दिसतोय. मला एकदम असं हलकं बिलकं वाटतं यार काय. बरं, वहिनी चिवडा चिवडा कस काय मस्त आहे ना. अरे चला की घरात चिवडा देते तुम्हाला सगळ्यांना. आणि चिप्स चिप्स बी लय भारी केलेत मी. चला 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 लवकर आपण नाश्ता करू. मला भूक लागली. चला चला या 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 या. हे बघा सचिनला कोणी फोर्स करू नका. हा 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 डायटिंग वर येतो. आता शेवटी त्याचं त्याचं चाललंय. मोकळ्या वातावरणात आहे ना आणि त्यात मित्रांसोबत बसलं तर 2 घास जास्त जातात. हा जा, पुढे पण काय माहितीये का आता माझं आहे ना पुढे दे ना. नाही सगळ्यांना थोडं थोडं दिलं म्हणजे कसं आहे असं आहे ना माणसाला आहे ना कसं खाल्लेलं समाधान. तुझा डाएट आहे नाही का, तुला चुकून आलं. माग घे. डाएट आहे ना त्याच्यामुळे देता येत नाही तुला. नाही पण कंट्रोल आहे बरं का. कंट्रोल आहे का नाही माझं. कंट्रोल खोबरं जमतं का. नाही डाएटला खोबरं आहे. भाऊजींना जरा फोर्सच नका करू. डाएट आहे त्यांची. तेलकट असतंय. हा, मग काय तेलकट तर आहे. उगाच कशाला अजून वाढायला. वा कसं काय म्हणलं ना तब्येत कमी झाली माझी बघ त्याला कौतुक. एक नाही तब्येत जाऊ दे तिकडं. चिवडा 1 नंबर कुरकुरीत थँक्यू भाऊजी. हा भारी झालंय बर का. आणि चिप्स मसालेदार. शेवटी माझ्या बायकोच्या हाताला चव आहे सुहास. हा खरंच बरं का. हा पण सचिन जर खाल्ला असतो ना लय आवडला असतो त्याला 1 नंबर. पण आता कसं त्यांनी निर्धार केलाय बाबा त्याला नाही खायचं म्हणून तो नाही देणार ना त्याला. बरं झालं नाही तर आपल्याला पुरलंच नसतं काही. पण तुम्हाला राग नाही ना आला मी असं खाल्लं नाही म्हणून. नाही नाही अजिबात नाही नाही. आला असेल तर 1 दिवसांनी काय नाही होत. नाही 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 तसं नाही पहिलाच दिवस आहे आज. ते बरोबर वाटत नाही. तू आजच चालू केलंय आणि आजच मोडलं की मला अजून महिना 1.5 महिना तरी चालू दे ना. मग आहे का नाही, मग जरा फरक दिसल. आम्हाला उलट आनंद आहे. नाही पण मी काय म्हणतो वहिनींना राग यायला नको रे. नाही 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 भाऊजी तुम्ही सकाळपासून फक्त अर्धी काकडी खाल्ली कशाला थोड्यासाठी खाताय है का नाही. डाएट मोडते ना. अरे सचिन डाएट महत्वाचा असतो. डाएट फॉलो करायचा असतो, असा मधून तोडायचा नसतो. अरे डाएट फॉलो करायचं असतं माझ्या समोर खाताय सगळे. अरे अरे म्हणू का मी गोळ भाई ग. अयो अरे डायटिंग होती ना. अरे हळू अरे खाऊ नको, डाएट आहे तुझा. काय घेऊन बसताय इकडं माझ्या समोर खाता सगळं तुम्ही. अहो भाऊजी ते आतमध्ये गेलेलं पोट ते परत बाहेर यायचं. आणि ते सगळ्यांच्याच बाहेर येतं, त्याला काय नव्हतं. अरे खाऊ द्या बाबा, जाऊ द्या, मरू द्या. द्या अजून द्या त्याला 1 प्लेट. हा हे बी खा, खा 2 प्लेट खा. आता कसं डाएट बीट काय करू नको, तोय नाही होणार नाही ते. बरं का? डाएट करायचं म्हणलं ना तेवढी मनाची तयारी लागती. तेवढं आपण करतोय का नाही हे आपल्याला जाणवतं. भाऊजी मी बी खा. कशाला पाहिजे तुम्हाला डाएट. बघा आपल्याला नाही होत नाही करायचं. जसं आहे ना तसं चालत राहायचं. मला सांगा डाएटने काय होणार आहे का. हा आपलं पोट मारून काय जमणार आहे का आपल्याला. नाही खात राहायचं आपण. आणि काही त्रास होतो का तुला शरीराचा. होतो का. नाही अजून तरी काय त्रास. मग काय गरज आहे. हा सगळं पोटासाठी चाललं की नाही. हा? कशाला पोट मारायचं बरं. आणि कसं असतं सचिन, आपल्याला वरच्याने जसं बनवलंय ना तसंच राहायचं असतं. त्याच्यात जर का छेडछाड केली का मग आपल्याला त्रास होतो. आणि खात राहायचं, आनंदात राहायचं, कोणाचं टेन्शन नाही घ्यायचं. आणि तुम्हाला तसं कोण काय बोलतं का तुम्ही मोठे आहेत म्हणून. मग नाही पण मला वाटलं नाही का आपली तब्येत अशी किरकोळ असावा, आपण पण स्लिम ट्रिम दिसावं. त्याच्या नादात आहे ना उपाशी राहू नको. हा तू डायटिंग कर, पण जेव्हा तुला भविष्यात त्रास झाला तर डायटिंग कर ना. हा आणि नॉर्मल आहे तुम्ही एक्सरसाइज करत राहा. पण पोट कधी नाही मारायचं. खा खा खायचं, दणकून खायचं आणि मस्त राहायचं. हा खाऊ द्या त्याला. घे तू. आता बोलू नका कोणी. हा, बिंदास घे. खा खा खात राहा. चिवडा भारी झालाय पुन्हा. अहो काय करताय. काय नाही पेपर वाचतोय. अच्छा काय नाश्ता वगैरे करायचंय तुम्हाला. नाही करेल मी नंतर. बरं चालतंय. बरं ऐका ना माझं ना आता स्टेट लेवलला ना सिलेक्शन झाले. त्यामुळं ना मला 2 तास ना प्रॅक्टिस जास्त करावी लागेल. अगं ठीक आहे ना मग कर ना प्रॅक्टिस. अच्छा माझ्यामुळे तुम्हाला खूप धावपळ होते ना हो. अगं तसं काही नाही, तू आहे ना प्रॅक्टिस करत जा. माझं नको टेन्शन घेऊ. तुम्ही किती सपोर्ट करता ना मला. अगं आता मी नाही करणार सपोर्ट, कोण करणार बरं मग.
खरं तुला आवड आहे ना म्हणून तू करते ना. माझे ड्रीम्स आहेत ते. हे बघ तुला जसं वाटते तसं कर. हा चालेल. बरं तुम्ही टाइमावर जेवून घ्या, मी येते. हा हो करतो मी जेवण. हा. तुझा उशीर झालाय तुला. चालेल. चला काय 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 राव गाण्याची बायको गाणं आपली बायको. ए सुहास इकडे. करे काय रे आज कुठं कुस्तीला? कुस्तीला? तुझी बायको कुस्ती खेळायला जाते ना? हा हा ती गेली राव सकाळी कुठंतरी, काय सांगितलं नाही. अरे काय राव तुला पटत का? बायको कुस्ती खेळायला जाते आणि तू इकडे हिंडतोय. आता तिला आवड आहे. लग्नाच्या आधी पण ती कुस्ती खेळत होती आणि आता पण खेळती. अरे बाबा लग्नानंतर वेगळे, लग्नाच्या अगोदर वेगळे. आता लग्न झालंय म्हटल्यावर बायकांनी कुठे कुस्ती खेळायची असती का? आपल्यासारख्यांची कामं आहेत ती. अरे पण आपण कधी कुस्ती खेळलो? आपल्या रानातले काम असतात ना. ये बघ, अरे गावात लोक काय म्हणतात कळतं का तुला काही? हा ते पॅन्ट शर्ट घालून जायची ते बरोबर वाटतं का? हा अरे आपल्या गावात कोणी कुस्ती खेळत नाही, कोणतीच पोरी खेळत नाही, आणि तुझी बायको कुस्ती खेळती. पटत का तुला हे? आता आवड आहे तिची ना, आपण काय बोलणार आहे. हे बघ, आणि ती काही एकटी नसती, तिथं अजून मुली पण असतात आणि मुलीसोबतच कुस्ती खेळती ती. अरे बाकीच्यांच्या मुलींचं वेगळे, पण तुझी बायको आहे, लग्न झालंय तिचं. अरे हे कळायला पाहिजे. लोक गावात आहे ना नावं ठेवतात, तुला कोणी येऊन सांगणार नाही. मी तुझा जवळचा आहे म्हणून तुला सांगतोय. बरं ऐक ना, मी थोडं अर्जंट काम आहे मला, येतो मी. बरं बरं भेटू आपण. हा मी सांगितलं तेवढं लक्षात ठेव. पण अहो काय हो, इथं का बसलेत? बरं झालं तू आली, मला तुझ्यासोबत बोलायचंय. बोला ना. चल आतमध्ये. बरं चल. झालं आता जेवण? हा जेवण वगैरे झालं, बसलो होतो निवांत. बोला ना, काय बोलायचंय तुम्हाला? हे बघ, आजपासून आहे नाही कुस्ती वगैरे बंद. घरचे काम बघ आता, बस झालं. का? अरे काय झालं काय तुला अचानक? हा अचानक म्हणजे कशाला जायचं, पण काय गरज आहे का? हे बघ, तिला आवड आहे त्याची आणि तिने लहानपणापासून जपलंय ते. लग्नाच्या आधी ठीक होते, लग्नानंतर नको आता ये. अरे पण लग्नाच्या वेळी पण आपण आश्वासन दिलं त्यांना की आम्ही तिची ही कुस्तीची आवड पुढेही जपू. आणि हे बघ, ती नुसती आवड नाहीये, ती पूर्ण त्याच्यामध्ये आता तिचं करिअर करणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने आपलं सुद्धा नाव उंचावलंय, जिल्हा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवून. झालं नाव आपलं आता, बस झालं ना. मी सांगितलं ना बंद बनून. अहो पण तुम्ही असं का करताय? तुम्ही तर माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला किती हे करत होते, सपोर्ट करत होते, आणि आता असं का करताय तुम्ही? अरे पण वाईट काय मी म्हणतो याच्यात? असं काय अचानक तुझं डोकं फिरलं आज? लोक किती नाव ठेवतात माहिती आहे तुम्हाला गावात? काही पण बोलतात. हे असे पोरासारखे कपडे घालून गेल्यावर लोक कोणत्या नजरेने बघत असतील? म्हणजे कोणतरी बोललंय तुला म्हणायचं आज? कोण बोललं? ते रवी बोलत होता. बोलणारा पण शहाणा आणि तू ऐकणारा पण शहाणा आहे की नाही? दुसऱ्याचं ऐकून तू घरात हुकूम चालवायला लागला का आता? हे नाही करायचं, ते नाही करायचं. अरे वाईट काय करते ती? एक मुलगी साधी जगावेगळं जर विचार करून एखाद्या क्षेत्रात तिचं नाव करत असेल तर का रे मिरची झुमती तुम्हाला लगेच? किंवा त्या रवीला मुलींनी असंच नाही करायचं, मुलींनी तसंच नाही करायचं. हा ती फाजील कपडे घालून नंगा नाचत नाही ना करत आहे, चांगलंच काम करते ना काहीतरी. आता त्या खेळामध्ये जशी कपडे लागणार तशी ती घालणारच, तो नियमच आहे. का साडी घालून तिने जावा अशी अपेक्षा आहे तुझी? अरे हे हलके विचार डोक्यातनं काढा जरा. आणि त्या रवीला म्हणाव तुझ्या घरात लक्ष दे. अरे त्याची बायको तर त्याला शिव्या घालत असती, काय काम नाही करत, काय नाही करत. ही मुलगी बाहेर तुझं नाव काढती, म्हणती माझा नवरा एवढा चांगला आहे, मला प्रत्येक गोष्टीला सपोर्ट करतो, आणि काय माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो माझ्या पाठीशी उभा आहे. लोकांना अभिमान वाटतोय. या 4 टाळक्यांचं ऐकून तू काही विचार नको आणू. खरंच मी चुकीचाच विचार केला बरं का. मग अरे हाच विचार जर केला असता तर साक्षी मलिक सारख्या मुलींनी आपल्या देशाला मेडल नसतं आणलं. साक्षी मलिक झालं, फोगट भगिनी झालं, यांचा आदर्श घ्या जरा. काहीतरी तुम्ही जुन्या विचारात अडकून पडलाय. अरे नशीब शिकलाय तरी तुम्ही. आणि हा, अरे कुस्ती खेळायला जाती पण मंगळसूत्र गळ्यात घालून जाती,
आपली संस्कृती जपली त्या पोरीनं. थोडंफार ते लक्षात घ्या जरा. नाही मी लोकांचं ऐकून काय पण बोललो. हे बघ, तू खरंच कुस्ती खेळ आणि तुझं करिअर कर. मी तुला आहे ना इथून पुढे अजून सपोर्ट करेन. हे बघा, लोक काय बोलतात नाही हे मला ह्याशी काहीच घेणं देणं नाहीये. मला फक्त तुमची साथ हवी आहे. हे बघ, मी देईल तुला साथ. हं? तू नको टेन्शन घेऊ. आणि मी काही चुकीचं बोललो असेल तर सॉरी. इट्स ओके. उद्या हिने नाव काढलं ना, ही नावं ठेवणारीच लोक बघ तिच्या मागं मागं पळतील. काय बरं जा, तुला भूक लागली असेल ना, जेवण करून घे. हा येतो.